मित्रांनो नमस्कार. आज अशी परंपरा दाखवणार आहे माझ्या गावातील की शायदी तुम्ही कुठे बघितले असाल किंवा शायदी कुठे ऐकले असाल. माझ्या गावातील होळीनिमित्त अशी परंपरा असते जे की आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्या गावाकडे बी अशी परंपरा होते काय हे नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की आपला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. चला तर आज माझ्या गावातील अशी परंपरा बघूया जे की होळीच्या क्षणाला 5 दिवसा अगोदर आणि होळीच्या आदल्या दिवशी ही परंपरा केली जाते. मित्रांनो, सर्व होळीच्या आदल्या दिवशी सर्व जे महिला मंडळ असतात किंवा इतर कामगार शेतकरी वगैरे असतात ते सायंकाळी एकजूट होतात आपापल्या मोहल्ल्यामध्ये म्हणा किंवा आपापल्या स्क्वेअरमध्ये आणि तिथं सर्व खेळ खेळतात. खेळाचे प्रकारसुद्धा सांगतो मित्रांनो. आमच्या इकडं कोणकोणते खेळ खेळतात तर जुनी जे आहेत, एक आहे दंडा म्हणतात. त्याच्यामध्ये एक असतो बिछात लाईन असतो आणि 10-12 असे सरळ खंबे. हा बघा, हाच आहे तो दंडाचे प्रकार. तो एक उभा मुख्य असतो आणि हे बाकीचे त्याचे प्लेयर्स असतात आणि तिकडं बी 12 असे 12 प्लेयर्स किंवा 18 प्लेयर्स किती प्लेयर्स खेळतात आणि सरळ हा हात मारतो बिचातून. हा एक खेळला जातो आमच्या इकडं. त्याच्यानंतर कबड्डी खेळतातच. कुत्रा हड्डी खेळतात. एक सर्कल असते बिचामध्ये, त्याच्यामध्ये किंवा हड्डी समजून सैन्यारी फक्त दुसरा काही वस्तू म्हणतात आणि ते पण खेळतात. एक झाली. त्याच्यानंतर आहे लपन-छुपन, पहिली दुसरी म्हणतात आमच्या इकडं तिकडं. त्याच्यानंतर अजून गुपचूप राहणे म्हणजे बंबई स्टाफ. त्याच्यानंतर शिवाजी अजून असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात रात्रीला. आणि खेळून झाल्यानंतर एक कार्यक्रम असतो भुलबा भुलबीचा. तो त्यांना घेऊन सनेरी इमॅजिन करतात फक्त आणि त्यांना घेऊन सनेरी गावाला चक्कर मारतात. हे जे आता की मारत आहेत तसा एक प्रकार चक्कर मारतात. सर्व हा खेळ असतो मित्रांनो जो की होळीनिमित्त खेळला जातो. हे सर्व आता गावाला चक्कर मारतील आणि त्याच्यानंतर एक जागी येतात आणि भुलबाहुलीचं लग्न वगैरे लागतो. लग्नानंतर नाश्ता वगैरे चाय चिवड्याचा कार्यक्रम होते आणि मग अजून जवळपास काही लोक रातभर खेळतात तर काही लोक रात्रीचे 4 ते म्हणजे सकाळचे 4 रात्रीपासून ते सकाळच्या 3 ते 4 वाजेपर्यंत खेळ त्यांचा चालूच असतो. हा बघा मित्रांनो, त्याच्या चाय चिवड्याचा कार्यक्रम नाश्त्याच्या कोणतात कधी जेवणाचा पण असतो. हा कार्यक्रम झाल्यानंतर अजून खेळतात. आणि सकाळी अगल्या दिवशी जे मुख्य असतात व्यक्ती, जे आधीच्या काळातील जे आताही आहेत, त्यांच्यासाठी होळीचा सण साजरा करण्यासाठी गुलाल वगैरे त्याच्या नारळ शिरफाळ वगैरे घेऊन सनेरी त्यांच्या घरी जातो आपण. आमचे दैवत आहेत भगवंत. आले भाऊ त्यांचा सत्कार वगैरे केला जाते. हॅपी दिवाळी का होळी म्हणून जा ना. तो डीजे लावायला गेला.
गावातील काही नागरिक आहेत, काही युवा पिढी आहेत, महिला मंडळी आहे, जे की कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि हा सण एकत्र येऊन सणेरी साजरा करतात. मित्रांनो, हा कार्यक्रम झाल्यानंतर अजून ज्या घरून आम्ही सकाळी प्रस्थान केलं होतं त्या घरी जाऊन सनेरी थांबतो आणि हा कार्यक्रमाचा जो हा आहे परंपरा तिथं थांबवतो. त्याच्यानंतर रिअल यूट्यूबवर भेटून जाईल, पाण्याची वगैरे टेन्शन नको घ्या. हो चांगला का बांधता येणार का उभा करे नाही